आता योजना अपडेट बातम्यांमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जे आपलं कल्याणकारी मंडळ आहे त्यांनी दिलेली आहे. ही जी बांधकाम कामगार योजना आहे यामध्ये शिष्यवृत्ती संबंधित एक सगळ्यात मोठी अंमलबजावणी झालेली आहे आणि त्या संबंधीचा जी आर देखील जाहीर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यामध्येच अक्षरशः शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असाल तर कोणता सगळ्यात मोठी अंमलबजावणी झालेली आहे ते जाणणं किंवा ते समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण जर तुम्ही भविष्यामध्ये फॉर्म भरायला जाणार असाल किंवा जर तुम्ही आत्ता फॉर्म भरलेला आहे, पण तो सध्या पेंडिंगमध्ये दाखवत आहे, तर तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची घंट्याची सूचना असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप करून बघत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल, तर कृपया करून व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या, की जेणेकरून तुम्हाला देखील ही जी शिष्यवृत्तीची योजना असणार आहे त्याचा 100% जो लाभ असणार आहे तो होणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे तुमच्या बांधकाम कामगार मित्रांमध्ये देखील व्हिडिओला शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील ही जी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अर्ज अस्वीकार किंवा स्वीकार होण्याची नवीन प्रोसेसबद्दलची अंमलबजावणी आलेली आहे त्यांना देखील या संबंधीची नवीन अपडेट कळून जाईल. तर मी तुम्हाला आता मोजक्याच शब्दामध्ये ती संपूर्ण अपडेट समजून सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या ध्यान देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण खूप सारे लोकं व्हिडिओला मधूच सोडून जातात आणि त्यांना काहीही जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती मिळत नाही. कारण आपल्या चॅनलवरती बाकी काही यूट्यूबर्सवानी फक्त शेवटीच महत्त्वाची बातमी दिली जात नाही. आपल्या चॅनलवरती जो 8 ते 10 मिनिटांचा व्हिडिओ असतो तो संपूर्ण म्हणजे संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ असतो आणि तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला यामधील संपूर्ण माहिती ही जी कळत असते. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही आहे, म्हणजेच पुढे पळवायचा नाही आहे आणि व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. आता यापैकी एकही शिष्यवृत्ती अर्ज स्वीकार होणार नाही. म्हणजेच तुमचा जो अर्ज असणार आहे तो अस्वीकार होणार आहे. तो कशामुळे होणार आहे? आता तर खूप लोकं म्हणले असतील, की आम्ही सगळ्यात अगोदर फॉर्म भरला, त्यानंतर आमचं व्हेरिफिकेशन झालं. आमचं व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे. फॉर्म पेंडिंगमध्येच आहे. 2-2, 3-3 काही-काहींना तर 4-4, 5-5 महिने झाले, तरी देखील त्यांचा फॉर्म पेंडिंगमध्येच दाखवत आहे. आता अशा काही लोकांना वाटतं, की आपल्याला याचा लाभ मिळेल. आपला जो फॉर्म असणार आहे तो स्वीकार होईल आणि त्यानंतर लाभ मिळेल. पण खूप साऱ्या लोकांना अशी शंका आली आहे, की 4 ते 5 महिने झालेत, पण तुम्ही जर असं एक नोटीस केला असेल, असा विचार केला असेल, की ज्या ठिकाणी एजंट लोकं फॉर्म भरतात, तर त्यांचा फॉर्म व्हेरिफिकेशन होऊन ॲक्सेप्ट होण्यासाठी फक्त आणि फक्त 8 ते 15 दिवसच लागतात. मग तुम्हाला काय एवढा वेळ लागतो? आता मी ते तुम्हाला समजून सांगतो. आता जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे, यांनी हे जे काम आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे, या मंडळाकडे ही बांधकाम कामगार योजनेचं काम हे पाहायला दिलेलं आहे. आणि यामध्ये जे अधिकारी असतात, तर त्यांनी काय सिस्टम केलेलं आहे, सगळेच नाही, पण यामध्ये काही असे लबाड अधिकारी आहेत, जे की लाच घेतात आणि त्यामध्ये जी एजंट लोकं असतात त्यांच्याकडून एजंट लोकांची कामे केली ही जास्तीत जास्त लवकरात लवकर ही जी एजंट लोकांकडून कामे केली जातात आणि एजंट लोकं तुम्हाला 30% किंवा 40% तुमच्या रकमेपैकी मागतात. म्हणजेच जर तुम्हाला ₹60,000 लाभ होणार असेल, तर एजंट तुमच्याकडून कमीत कमी 25,000 ते ₹30,000 उकळण्याचा प्रयत्न करतो आणि जो कामगार बुद्धू असतो, ज्याला काही समजत नाही, जो एजंट लावतो, तो त्याचे ते 25,000 ते ₹30,000 देऊन टाकतो. पण तुम्हाला तसं करायचं नाही आहे. जर तुम्ही खरंच खरे कामगार असाल, जर तुम्ही खरंच काम करत असाल, तर जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे, आपल्या महाराष्ट्र सरकारने ही जी योजना आहे, ती फक्त आणि फक्त प्रत्येक बांधकाम कामगाराच्या किंवा त्याच्या पाल्यांच्या कल्याणासाठी आणलेली आहे. ही जी शिष्यवृत्ती योजना आहे, ही फक्त आणि फक्त जो बांधकाम कामगार आहे, त्याचा जो मुलगा असेल, मुलगी असेल, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचं कल्याण व्हावं यासाठीच आणलेले आहे. पण यामध्ये जे एजंट लोकं आहेत, ते एजंट लोकच त्यांची जे खिस्सा आहे तो भरत आहेत आणि ते लोकं मोठे होत आहेत. कामगार गरीब आहे आणि गरीबच राहत आहे. पण जे मधले लोकं आहेत, जे अधिकारी आहेत, ते मोठेच होत चालले आहेत. महाराष्ट्र सरकारने ही जी योजना आहे, ही योजना कशासाठी आणली होती, की बांधकाम कामगारांना जो पगार असतो तो खूप कमी असतो आणि या कमी
कमी पगारामध्ये त्यांच्या मुलांचं, मुलींचं जे उच्च शिक्षण आहे, मी काय म्हणतोय तुम्ही जाणून घ्या. उच्च शिक्षण जे आहे ते होत नाही व्यवस्थितरित्या आणि त्यांना काही कारणास्तव पैशाच्या अडचणीमुळे त्यांचं जे शिक्षण आहे, ते शिक्षण त्यांना अर्धवटच थांबावं लागतं. यासाठीच महाराष्ट्र सरकारने गेल्या कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून ही जी जी आपल्या महाराष्ट्रामधील बांधकाम कामगार योजना आहे, हे चालू केलेले आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, जसं की आरोग्यविषयक योजना झाली, आरोग्यविषयक एक योजना झाली, त्यानंतर भांडी सेटची योजना झाली, भांडी सेट देखील यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर पेटी सेफ्टी किटची एक योजना झाली आणि ही जी आपली स्कॉलरशिपची योजना आहे, स्कॉलरशिपची योजना झाली आणि मागच्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण योजना देखील आणलेली आहे. म्हणजेच तुमच्या कामावरती 8 ते 15 दिवसांचं प्रशिक्षण होईल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ₹4,100 जे अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. आता जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल, कोणती सांगतोय मी प्रशिक्षणबद्दलची, तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. जर तुम्हाला देखील ते प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे ₹4,100 आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा करायचे असतील, तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा. प्रशिक्षणामध्ये तुम्हाला वेगवेगळी जी कामे आहेत, ती कामे शिकवली जाणार. वेगवेगळी कामे म्हणजे कशी प्लंबिंग शिकवली जाणार. यामध्ये प्लंबिंग आहे. त्यानंतर कारपेंटरिंग म्हणजे कोणती सांगतोय मी, सुतारकाम शिकवलं जाणार. त्यानंतर तुम्हाला गज फिटिंग शिकवली जाणार. जे गज असतात, गज फिटिंगचं काम शिकवलं जाणार. अशा प्रकारचे खूप वेगवेगळे काम आहेत. जसं पेंटिंग झालं, एक पेंटिंग देखील एक काम यामध्ये येतं. त्यानंतर वेल्डिंगचं काम एक शिकवलं जाणार. असं 8 ते 10 दिवसांचं जे प्रशिक्षण आहे ते आपलं महाराष्ट्र सरकारचे अधिकारी तुमच्याकडून करून घेतील आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचं प्रशिक्षण पूर्ण होईल, त्या प्रशिक्षणाच्या शेवटी तुम्हाला तुमचा जो लाभ असणार आहे, मला असं वाटतंय 4,100 नाही, ₹5,100 अनुदान आहे. या प्रशिक्षण झाल्यानंतर कामगाराला त्याच्या बँक खात्यामध्ये मिळत असतं. त्यानंतर बोनस योजना एक होती. बोनस योजना म्हणजे कशी, जे 2021च्या अगोदरचे नोंदीत कामगार होते, अशांना दिवाळीचा बोनस मिळायचा. दिवाळीचा बोनस ₹5,000 मिळायचा. पण यावर्षी कोणालाही तो बोनस मिळाला नव्हता. कारण 2024ची जी दिवाळी होती, त्याच्या अगोदर खूप साऱ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यांनी खूप सारे नवीन जे ॲप्लिकेशन आहेत ते आले होते आणि महाराष्ट्र सरकारची पूर्वनियोजना नसल्यामुळे त्यांना जो बोनस आहे, तो बोनस दिला गेला नाही. पण जे जुने कामगार होते, अशा प्रत्येक बांधकाम कामगाराला त्याचा जो बांधकाम कामगार योजनेअंतर्गतील बोनस आहे, तो मिळालाच होता आणि तुम्हाला देखील मिळेल पुढच्या वर्षीपासून. तर चला आता आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, की यापैकी एकही शिष्यवृत्ती अर्ज मंजूर होणार नाही किंवा जो स्वीकारचा पॅटर्न आहे, ॲक्सेप्टचा पॅटर्न आहे, तो स्वीकार होणार नाही. तो कशामुळे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळ्यांनी व्यवस्थित ध्यान देऊन ऐका. तो आहे बँक डिटेलचा. बँक डिटेल खूप सारे लोकं चुकवतात. माझ्या जे जुने व्हिडिओ आहेत, त्यामध्ये देखील खूप सारे विद्यार्थी किंवा मुलं-मुली किंवा स्वतः कामगार देखील कमेंट करतात आणि विचारतात, "आम्ही बँक डिटेल चुकवले आहेत." म्हणजेच बँक डिटेल कोणाच्या अपलोड करायच्या असतात? मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बँक डिटेल ह्या कामगाराच्या अपलोड करायच्या असतात. कामगाराच्या ज्या बँक डिटेल्स आहेत, त्या कामगाराच्या अपलोड करायच्या असतात. पण जो विद्यार्थी किंवा जो मुलगा-मुलगी जो कामगाराचा आहे, ते फॉर्म भरताना काय चुकी करतात किंवा कामगार देखील काय चुकी करतो, ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरताय त्या मुलाचा ते एकतर बँक डिटेल अपलोड करतात किंवा त्या मुलीचं बँक डिटेल अपलोड करतात आणि त्यांचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार होऊन जातो. म्हणजेच त्यांचा फॉर्म अस्वीकार होतो आणि त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. आता महाराष्ट्र सरकारचं धोरण काय आहे या बँक डिटेल संबंधित? महाराष्ट्र सरकार काय म्हणतं, जर तो विद्यार्थी, आता मला काय सांगायचं यामध्ये तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. जर विद्यार्थी कुठल्याही प्रकारची दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असेल, म्हणजेच समजा तो 12वी नंतर उच्च शिक्षण घेत असेल, त्याला कुठलीही दुसरी स्कॉलरशिप मिळत असेल, एकतर ई-बी-सी स्कॉलरशिप मिळत असेल किंवा तो डॉक्टर पंजाबराव एक जी निर्वाह वसती भत्तागृह योजना असते, त्या डॉक्टर पंजाबराव योजनेचा देखील लाभ घेत असेल आणि त्याला त्याची स्कॉलरशिप मिळत असेल, तर खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो, आम्हाला बांधकाम कामगारची स्कॉलरशिप आहे ती मिळेल का? तर तुम्हाला 101% मी तर म्हणतो 1001% तुम्हाला त्या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे आपलं मंडळ आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, की तुम्हाला आम्ही ही एक स्कॉलरशिप किंवा तुम्ही जी शिष्यवृत्ती म्हणता, की शिष्यवृत्ती म्हणून नाही देत आम्ही. ही जी तुम्हाला आम्ही रक्कम देतोय किंवा हा जो तुम्हाला अनुदान देतोय, हे फक्त आणि फक्त कामगाराला एक मदत म्हणून देतोय. कामगाराला ही मदत म्हणून देतोय. या स्कॉलरशिपचा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप सोबत कोणताही
काही किंवा रिलेशन म्हणू शकता किंवा काहीही संबंध नाही. ही जी स्कॉलरशिप आहे, ही जी बांधकाम कामगार योजनाची शिष्यवृत्ती आहे, ही फक्त आणि फक्त जो आपला नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार आहे, त्याला एक मदत म्हणून दिली जाते. त्याच्या पाल्यांच्या, त्याच्या मुला-मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी ही स्कॉलरशिप दिली जात असते. त्यामुळे तुम्ही जर अशा शंकेमध्ये असाल, की आम्ही या योजनेचा लाभ घेतोय आणि या योजनेअंतर्गत जी शिष्यवृत्ती आहे, त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतोय आणि आमच्या मुलाला आमच्या त्याच्याच कॉलेजमधली किंवा त्याला जी सरकारकडून त्याची अर्धी स्कॉलरशिप येते किंवा काही एस-सी, एस-टी कॅटेगरीचे असतील, त्यांना तर 80 ते 90% स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकारकडून येते. तर ते बोलत असतील, की आम्हाला ती स्कॉलरशिप येते. मग ही जी बांधकाम कामगार स्कॉलरशिप आहे ती मिळेल का? तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक दिवसांपासून अशा प्रत्येक व्यक्तीला स्कॉलरशिप देत आहे, जो की विद्यार्थी किंवा जो कामगाराचा मुलगा-मुलगी आहे, ते दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहेत. तरी देखील त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ दिला जातो. तो का? तर मी तुम्हाला अगोदरच समजून सांगितलंय. कारण ही जी स्कॉलरशिप आहे ती कामगाराला फक्त एक मदत म्हणून दिली जाते. या स्कॉलरशिपचा कुठल्याही स्कॉलरशिपची संबंध नाही. आता हा तर झाला मुद्दा. पण मी अजून एक राहिला ना आपला स्वीकार का होत नाही? अर्ज कशामुळे स्वीकार होत नाही? ते देखील एक मी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचाच राहून गेला. तो म्हणजे इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स. इनअप्रोप्रिएट. आता मला काय सांगायचंय तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या. इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स तुमच्याकडून इनअप्रोप्रिएट जर अपलोड झाले, तरी देखील तुमचा जो अर्ज आहे तो अस्वीकार करण्यात येतो. तुमचा अर्ज अस्वीकार करण्यात येतो किंवा तुम्ही त्याला डिसअप्रूव्ह म्हणू शकता. डिसअप्रूव्हड म्हणू शकता. तुमचा जो फॉर्म आहे तो डिसअप्रूव्हड केला जातो किंवा पेंडिंगमध्येच खूप दिवस दाखवला जातो. पेंडिंगमध्ये असल्यावर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही. पण तुमचा फॉर्म जर ॲक्सेप्ट होण्याच्या ऐवजी जर डिसअप्रूव्ह झाला असेल, तर नक्कीच तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे आणि त्याचं कारण काय असणार आहे ते देखील तुम्हाला समजून घेऊन त्यानंतर दुसऱ्या वर्षीचा नवीन फॉर्म ती जी चुकी आहे ती चुकी परत न करता व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. पण तुमची कमेंट किंवा तुमचा प्रश्न मला केव्हा दिसेल, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. या 2 गोष्टी केलेल्या असतील त्यावेळेसच मला तुमची जी कमेंट आहे ती कमेंट दिसेल आणि त्या कमेंटचं उत्तर देता येईल. तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील एक महत्त्वाच्या आणि एक नवीन बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.